ह्या पालखीने माझं चांगलं केलं. पहिल्या वर्षी मी ज्यावेळी आलो त्यावेळी माझं चांगलं झालं आहे आणि अजूनपर्यंत माझं चांगलंच होणार आहे आणि मी पण यांची सेवा करणारच आहे. आणि देवाकडे माझी प्रार्थना आहे का सर्वांना ज्यांना ज्यांचे काय मन्नत असेल, कोणाचे लग्न, कोणाची नोकरी, कोणाचं समजा काय असेल अजून मुलाबाळांचं शिक्षण सुखाचं होऊ दे आणि पदयात्रे म्हणजे सुखाचे दर्शन घेऊन सुखाचे घरी जाऊ दे. काय कसं तुम्ही सगळे मजेत ना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसांनी आपला ब्लॉग चालू निघला आहे, कारण की खूप दिवस झाले आपण निघालो नाही कुठे. तर आज निघालो आपण शिर्डीला. तर जाऊ आपण अरे पुढे भेटूया, बघूया कसं काय आहेत ते. डिझेल टाकायला आलेलो आहे आम्ही आता. डिझेल टाकतो, गाडी फुल होईल आपल्याला काही दिवसात. आई आता आमच्या गाडीमध्ये बसणार डिझेल. आता आम्ही चाललो शिर्डी, बघूया कशी वाटचाल होते आमची ती. शिर्डीला गेल्यानंतर भाई डिझेल लागणार. तर 3000चा भाई टाकलं डिझेल, बघू शकता. 3000मध्ये आपली इनमो कुठपर्यंत जाईल. तर जाऊ पुढं भेटू, बघू काय होते आपल्यासोबत. सकाळीच आम्ही डिझेल वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही पोहोचलो भिवंडीत. भिवंडीत आमच्या मित्रांना सगळ्यांना घाम फुटलेला आहे, तुम्हाला दाखवू शकतो. आणि मित्रांची आपली ओळख पण करून देतो. आपल्यासोबत आहेत ते वंश भाई, पपुल शेठ, दर्शम भाई आणि आमच्या गावातली आन बान शान मुन्ना भाई पठाण. आणि तशी दुसरी आमची गावातली आन बान शान, तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला ओळख करून देतो मी, रुद्र भाई, मॅन फ्रॉम चिंचपाडा. तर आपण त्यांच्याशी मुलाखत घेऊया, त्यांना बघूया त्यांना कसं काय वाटतंय ते. तर जाऊ. तर हे आमच्या गावातले तेच ते मुन्ना भाई पठाण. ओम साईराम. ओम साईराम भाई. तुला आजची तुझी प्लॅनिंग कशी वाटली? तुला इकडे याची प्लॅनिंग कशी झाली? काय नाही, सकाळी लवकर उठलो, 4 वाजता उठलो सकाळी. आंघोळ वगैरे केली, मस्ती की दात वगैरे घासले आणि आपले कपडे वगैरे घातले मस्त की. आपला माझे मित्र मला वगैरे घेऊन आले गाडी घेऊन. तसं मी निघालो, डायरेक्ट गाडी टाकला, डिझेल टाकला गाडीमध्ये, डायरेक्ट कलंबोली मार्गे निघलो डायरेक्ट. मग तुला कसा वाटते प्रवास आपला? आता प्रवास झाले चांगले एकदम, पण थोडा ट्रॉफिक लागली त्यामुळे थोडा कंटाळा आला एकदम, थोडा मूड ऑफ गेलाय ट्रॉफिक मुलं. पण हा माझा दोस्ताचा मुलगा रुद्र केनी. हा दाखवलाय का? रुद्र तो लाजतोय म्हणजे तो घाबरतोय? नाही तो घाबरतो म्हणजे कसं, त्याचा काका नाही मी. छोटी तो घाबरतो. घेऊन बोला. रुद्र इकडे बेटा. अरे ना ओके ओके ओके. हे तो घाबरतोय. तरी तुमचा वय वर्ष किती आहे? चालू 37. तर ठीक आहे, आपण बघूया. आपल्या सोबत मुन्ना भाई पण आहे. तर आपली फुल एन्जॉय मध्ये या ब्लॉग मध्ये तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा. आपल्या गावातले आणबान छान आहेत ते दोघे पण. तर जाऊ आपण पुढे भेटूया. पप्पू आता किती किलोमीटर राहिला आपला शिर्डी? 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर राहिला आणि होतो थोडा फ्रेश वगैरे होतो. बघू शकता गाईज, आम्ही आता उतरलोय भाई. गाईज रस्ता बघा काय वाव आहे, छान आहे, समृद्धी भावमार्ग आहे. तर भाई तुला ड्रायव्हिंग करायला काय वाटला? मला काही नाही, मी चालवतो, मला चालवायला आवडतं. दाबा. फक्त आपल्या फक्त आम्हाला एकच ठिकाणी ट्रॉफिक भेटली भिवंडीला. एकच ठिकाणी भेटली नाही ट्रॉफिक, एकच ठिकाणी आम्हाला ट्रॉफिक भेटली. बाकी सगळा आमचा प्रवास व्यवस्थित झालेला आहे. भाई झोपलो होता येऊ नुसतं, तू तर झोपलेला होता भाई. ते जास्त. भाई तुला काय वाटतंय? काही नाही वाटत. आता आम्ही आता शिर्डीला जाणार आहे. हा मग थोडासा थांबलोय, रेक्स करतो थोडासा. तर तुम्हाला काय वाटते भाई? काय नाही निवांत. आता बघतो दर्शन घ्यायला जाऊन बाबाचा, आता बाकी काय नाही. आता आपण इथं पोहोचलेलो आहे, शिर्डीच्या जवळ आसपास आहेत आणि आपल्याला पालखी भेटलेली आहे. कणकुरी गावात आपल्या पालखी इथं आहे. पेन, डोलगर आणि कामोटे या गावात इथं पोहोचलेलो आपण आणि तिथं पालखी थांबलेली आहे. आता आम्ही दर्शन वगैरे घेतो, मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय आहे ते. तर पोचलो. त्यांचे 3 रिक्षा, 3 टेम्पो आहेत आणि एक बाईकसुद्धा इथं आलेली आहे त्यांची. बघू शकता बॅनर त्यांचा अशा प्रकारे आहे. तर आपण निघालो त्यांच्या
त्यांना विचारूया जेवण वगैरे कसं काय आहे, त्यांनी जेवण पण बनवतात ते. तर जेवण चालू आहे इथं, ये पुढे. तर आम्ही तुम्हाला भेटायसाठी इथं आलो आहे खास, आणि आमचा मित्र मनीष गौर यांना पण घ्यायला आम्ही आलोत. तर तुम्ही जेवण वगैरे करता का? हो. किती दिवस झाले जेवण वगैरे करताय? मी आज पालखीला पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत जेवण चालू आहे. माझ्या जेवणात सर्व सकाळी नाश्ता आहे ना, चहा, जेवणात दुपारी भजी, आमटी, पापड, लोणचं, राईस, पुरी सर्व मी दिले त्यांना. सर्व आपलीच माणसं आहेत, सर्व सेवेकरी. मी पण सेवेकरीच आहे, साई सेवेकरी आहे. पदयात्री सर्व आमचेच आहेत. तर तुम्ही तीन टाईम तुम्ही जन्म म्हणजे किती टाईम जेवण वगैरे किती टाईम असतो तुमचा? जेवण माझं 2 टाईम असतो. 1 टाईम नाश्ता असतो, संध्याकाळी त्यांना फ्रूट्स वगैरे असतात माझे, काय इकडनं सॅलड वगैरे मी बनवून देतो, थंडा वगैरे, छास. जे माझ्यापर्यंत जेवढं करायचं आहे मी सर्व त्यांना सेवा दिली. माझ्या सेवेत काही बदल झालेला नाही आणि त्यांना त्राससुद्धा दिले नाही. मी आंघोळीला गरम पाणी सकाळी 2 वाजता 3 वाजता कधीही सांगो, मी गरम पाणी करून त्यांना दिले. आणि जे माझ्याकडून अजूनपर्यंत माझे जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत मी त्यांची सेवा करायला तयार आहे. माझं गाव वढाव, पेन. तिकडचे तुम्ही? हां. ह्या पालखीने माझं चांगलं केलं. पहिल्या वर्षी मी ज्यावेळी आलो त्यावेळी माझं चांगलं झालं आहे आणि अजूनपर्यंत माझं चांगलंच होणार आहे आणि मी पण यांची सेवा करणारच आहे. ह्या पालखीत जवळजवळ मला आज 6-7 वर्ष झाले. 6-7 वर्ष आले? हो, 6-7 वर्षात भरपूर काय माझं बदल झाले ह्या पालखीचा. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, तर जेवण वगैरे सगळं सेटअप आहे त्यांचं. आज भाजी आहे पनीरची वाटतं. हां, आज मटर पनीर आहे, चना डाळ आहे, डाळ तडका, पापड, लोणचं, जिरा राईस. अशा प्रकारे यांचा जेवणाचा कार्यक्रम आहे. हां, कुठे आता आरती झाल्यानंतर चालू होईल. आमचे अध्यक्ष आहे. आणि तुमचं राहणं पिणं झोपणं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे? आपलं सर्व गाडीतच. सगळं. साईराम. साईराम पदयात्री मंडळ कामोटे पालघर भव्य पदयात्री 16 यांचे अध्यक्ष यांना आपण विचारूया काहीतरी. मनोहर म्हात्रे नाव. तर तुम्हाला भेटून आम्हाला बरा वाटला. ओम साईराम. ओम साईराम. तर तुमचं जेवण वगैरे कसं आहे? तुमच्या पोरांची व्यवस्था कशी आहे? आमची पोरांची व्यवस्था आम्ही हॉलमध्ये केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे वस्ती असते ना तिथे व्यवस्थित व्यवस्था असते. आणि आमचे आचार्य आहेत, जेवणाचा आम्हाला 8 दिवस बघायला नाही लागत. यांच्या जेवणाचा स्वाद हा आमच्या जिभेवरचा महिनाभर जात नाही. ॲक्च्युली आम्हाला आता एवढे आमचे 100 लोक आहेत, घरी गेल्यावर आम्हाला वारंवार आठवण येते सतत, कारण हे आता आमच्या एक कुटुंब झालेलं आहे. समजलं काय? आणि ह्या कुटुंबामधनं आम्ही जेव्हा घरी जातो ना तेव्हा अक्षरशः आम्हाला वाईट वाटतो. आता कालच आमचा सत्कार थोडे यांच्या इकडे तिकडे झाले ना, तर मला तर वाटलं असं कुटुंब तुटायला लागलेलं आहे. तर असे सर्व एकत्र राहून आणि मुलांना जे काय आदेश आपण देतो त्यांना आपण काही आमचे नेम आहेत, नियमावली आहेत, त्यांचं पालन करतात. कोणाच्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत नाही. आणि आचार्यांचं तर आम्हाला सांगायलाच लागत नाही. आज आमचे मला वाटते 7-8 वर्ष झाले आचार्य हेच आहेत. आणि हे नसले तर पोरं बोलतात आम्ही पदयात्री होणार नाही आणि येणार नाही, सांगायचं एक झालं तर. आणि बाकी तर सर्व व्यवस्थित आहे आमच्याकडे. समजा कोणाला काय दुखापत झाली तर त्याच्या गोळ्या औषधांची पण व्यवस्था केलेली असते. मॉलिश वगैरे करतात. आणि बाकीचे मंडळी आहे, कामगार मंडळी, ते पण आमचे साईराम सगळे काम वगैरे व्यवस्थित करतात. कोणाचा काही वस्तू कुठली राहिली असेल तर आपल्या टेम्पोमध्ये आणून ती परत करतात संध्याकाळी त्यांना. आणि बाकी सगळं मजेत चाललेलं आहे. आता 7 दिवसाचा आमचा प्रवास सुखरूप पार पडलेला आहे. तर तुमचा आज शेवट दिवस आहे, तर तुम्हाला काय वाटते म्हणजे असं? शेवटच्या दिवशी आता बघा आमची मनं सगळी भरलेलीच आहेत. म्हणजे आता मन भरून असा येतो का आता तिथे गेल्यानंतर आमचं म्हणजे सर्व ज्याच्या जो घरी जाईल. आणि शेवटच्या वस्तीला आता आम्ही ते जेवणाची वगैरे अरेंजमेंट केलेली आहे. सर्व आमची पाहुणी येतात, त्यांना जेवण वगैरे, आरती होणार आणि मग पालखी आमची इथून साधारण 2पर्यंत निघणार. आणि वाजत गाजत प्रत्येकाला जो काय असेल त्याप्रमाणे आपण पुढे चालतो. आणि 2 किलोमीटर आपण तिथे गेल्यानंतर सर्वांचा लाईनशीर दर्शन घेतो. दर्शन झाल्यानंतर मग प्रत्येकाची गाठभेट होते, प्रत्येकाला आपण भेटून घेतो. सर्वांचा आनंद, दुःख सुख असेल ते याला त्याला सांगून आपापल्या मार्गी निघून जातो. आणि देवाकडे माझी प्रार्थना आहे का सर्वांना ज्यांचे काय मन्नत असेल, कोणाचे लग्न, कोणाची नोकरी, कोणाचं समजा काय असेल अजून मुलाबाळांचं शिक्षण सुखाचं होऊ दे आणि पदयात्रे माझे सुखाचे दर्शन घेऊन सुखाचे घरी जाऊ दे. तर तुम्ही इथं 7-8 दिवस वस्तीला येतात, चालत येतं, मग तुम्हाला अडचणी काय येतात म्हणजे असं रस्त्यात वगैरे? बघा आता आम्ही स्टार्टिंगपासून निघतो ना तेव्हा आमच्या वस्ती तर ठरलेल्या असतात, पण आम्ही सर्व मुलांना आमच्या साईरामांना एकच सांगतो
का आपण आपले नेम टाळायचे नाहीत, नियमांचा उल्लंघन करायचं नाही. रस्त्यामध्ये चालताना आम्हाला गाड्यांचा अडचण येतो, म्हणजे समोरून गाडी येते, वन वे रोड असतात, ॲक्सिडेंट होण्याची भीती असते. तर प्रत्येक पदयात्रेने लक्षात ठेवायचं आहे का आपले अध्यक्ष आपले कमिटी जे काय सांगतात आपल्याला ते चांगलं सांगत असतात. आपण एका रूटनी एका लाईनपासून आपण 2 फूट लांबनं चालायचं आहे आणि कानामध्ये हेडफोन वगैरे घालायचं नाही, मोबाईल बोलायचं नाही. मोबाईल जर तुम्हाला आलं तर तुम्ही 5 फूट अंतरावर जाऊन बोलू शकता आणि कुठल्याही पद्धतीचा गैरवर्तन पालखीमध्ये करायचं नाही. अडचणी अशा येतात का रस्ता क्रॉस करण्याच्या वेळेला सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो. मग त्यावेळेला आपण काय पालन करायचं आहे की गाडी कुठून येते कुठे जाते त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. परत आपण ज्या वस्ती ठिकाणी जातो तिथे आपण जर नासधूस केली किंवा आपण तिथं गैरवर्तन केलं तर आपल्याला तिथे जागा परत भेटत नाही. ही सुद्धा आपल्याला पुढे अडचण येऊ शकते. आणि जिथे आपण जातो तिथे व्यवस्थित राहायचं आहे. आणि बाकीचे काय आपले हे असतात चालण्याचे रुटीन असतात त्या रुटीनला जिथे आपण स्टॉप घ्यायचा आहे तिथे स्टॉप घ्या. कोणाला पाण्याची औषधं पाणी द्या. आणि चालताना अडचणी भरपूर येतात, म्हणजे कोणाला पाणी भेटत नाही, कोणाचे हातपाय दुखतात, कोणाला त्रास होतो पायांचा. तर मग आमच्याकडे दोघेजण आहेत, मालिश वगैरे करून देतात. कोणाला काय जास्त जर त्रास झाला तर आम्ही त्याला विनंती करतो का बाबा तुम्ही गाडीमध्ये बसून 2 मिनटं कानावर किंवा 2 किलोमीटर कानावर तिथे चाला. त्याच्यानंतर तुमचा प्रवास परत सुरळीत तुम्ही चालू करा, म्हणजे जेणेकरून पाठीमागच्या जे व्यवस्था आहेत त्यांना पण त्रास होणार नाही. ओम साईराम. धन्यवाद. चालेल. ओम साईराम. तर आपण ते कामोडकरांच्या अध्यक्षांना पण विचारलं होतं, त्यांनी तर पूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे आणि यांना काही प्रॉब्लेम पण झाला नाही, अडचणी पण काहीच नाही आल्या. तर आपण मनीष बाईला घेऊन निघालो आहेत. तर पोरं तुम्हाला दाखवू शकतो मी. तर भाई तुला काय वाटतंय आता तुमचा आज लास्ट दिवस आहे? मला खूप आनंद वाटतंय, खूप एक्साइट झालो मी. कधी बाबाच्या मंदिरात जातोय आणि बाबाचं दर्शन घेतोय. तर तुमची गँग किती आहे, म्हणजे तरी पण तुझी प्रेक्षक किती आहे, म्हणजे पोरं किती आहेत? भरपूर आमची तर पोरं आहेत. आता तर थोड्या वेळात आमची पालखी निघेल. आता थोडं महाप्रसादाचा आनंद घेऊया, नंतर पालखी निघेल आपली. तर आपला भाऊ आहे यो. तर आपण यांना पण विचार त्यांनी पण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय अडचणी आल्या का काय मध्ये? काय नाही झाले, थोडे त्रास झाला, लेकिन बाबाचं बोलवणं होतं त्यासाठी मी आता चाललोय बाबाच्या भेटीसाठी.
मी इथं पोचलोय आता. आम्ही पालखी वगैरे पाठीमागच आहे आम्ही थोडं लवकर आलोय. कारण बघूया आता किती गर्दी वगैरे काय आहे ते. आता आम्ही चाललोय चालत बघू शकतो तुम्ही. हॅलो शिर्डीला तुम्हाला कोणाला शॉपिंग करायची तर बिंदास करू शकता बघा. सगळा लेडीजचा पण आहे जेंट्सचा पण आहे. बेबी डॉल मुन्ना भाई आमच्याकडे शॉपिंग करायला. बघूया काय शॉपिंग करतात ते. काय हो भाई एक नंबर ना. मूर्त्यात बारीक तर आम्ही आलो मॅगडीला. आम्ही आलो आतमध्ये आणि आमची 2 माणसं पुढे बसले. त्यांना हाकमार नाही हाकमार आणि आमची 2 माणसं ऑर्डर घेतात. तुला माहिती आहे काय झालं.